श्री स्वामी समर्थ. तुमचे खूप स्वागत आहे ज्योतिष केंद्रमध्ये. तुम्ही पाहत आहात 2026चं भाग्यचक्र. आज आपण बोलणार आहोत की वर्ष 2026 कुंभ राशीच्या लोकांसाठी कसे असणार आहे, त्यांच्या आरोग्याची स्थिती कशी राहील, धनाची स्थिती कशी असेल आणि नातेसंबंधांच्या बाबतीत जीवनात कोणते बदल होणार आहेत. पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये लिहा जय महाकाल. चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि सर्वात आधी जाणून घेऊया कुंभ राशीच्या लोकांचे आरोग्य. जर आपण कुंभ राशीच्या आरोग्याबद्दल बोललो तर यावर्षी तुमचे आरोग्य संमिश्र स्वरूपाचे दिसते. काही गोष्टी पूर्वीपेक्षा सुधारतील, परंतु तुम्हाला आरोग्याकडे खूप लक्ष द्यावे लागेल, कारण थोडासा निष्काळजीपणाही महागात पडू शकतो. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. जर थोडा जरी त्रास झाला तर डॉक्टरांशी संपर्क साधा. तुम्हाला तुमच्या लठ्ठपणावर, रक्तदाबावर, पचनावर म्हणजेच पोटावर आणि यकृतावर विशेष लक्ष द्यावे लागेल, कारण आरोग्याच्या बाबतीत तुम्ही केवळ स्वतःच्या निष्काळजीपणामुळे त्रस्त व्हाल. त्यामुळे तुमचा निष्काळजीपणा सोडा आणि जीवन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. तुमचा आहार, व्यायाम, चालणे आणि वेळेवर औषधे घेणे या सर्व गोष्टींची काळजी घ्या. एकूणच ज्या गोष्टीवर सर्वात जास्त लक्ष द्यायचे आहे ते म्हणजे तुमचे यकृत आणि तुमचे पोट. यामध्ये सावधानता बाळगा. महादेव तुमचे सर्वोत्तपरी रक्षण करो ही प्रार्थना. हर हर महादेव. आता बोलूया कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आणि त्यांचे करिअर कसे असेल याबद्दल. एकूणच पैशांच्या आणि करिअरच्या बाबतीत हे वर्ष मध्यम म्हटले जाईल. हे वर्ष तुमच्यासाठी सरासरी असेल. धन सामान्य गतीने येईल, खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. सरासरी स्थितीत तुमच्याकडे पैसे येतील. यावर्षी तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी कराल अशी शक्यता तुमच्यासाठी नक्कीच निर्माण होत आहे. मालमत्तेचा लाभ यावर्षी तुम्हाला होऊ शकतो अशी चिन्हे दिसत आहेत. तुमचे काम ठीक चालले आहे, खूप चांगले नाही तर नकारात्मकही नाही. काम सुरळीत चालू आहे. एकदम खूप जास्त कर्ज घेणे टाळा. जोपर्यंत अत्यंत आवश्यक नसेल तोपर्यंत कर्जाच्या चक्रात पडू नका, अन्यथा कर्ज फेडताना अडचणी येतील आणि तुम्ही अडकू शकता. म्हणूनच जर खूप गरज नसेल तर आधी पैशांचे नियोजन नीट करा आणि कर्ज घेऊ नका किंवा कमीत कमी घ्या. माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करो ही प्रार्थना. जय लक्ष्मी माता. जे लोक नवीन व्यापाराची किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करू इच्छितात त्यांच्यासाठी ही चांगली वेळ असेल. छोट्या स्तरावर का होईना पण नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन ऑफिस किंवा नवीन जागा घेऊ शकता. आता बोलूया कुंभ राशीच्या लोकांचे नातेसंबंध, विवाह आणि मुले याबद्दल. तुमची साडेसाती आता उतरत आहे. उतरती साडेसाती नातेसंबंधांच्या बाबतीत अडचणी निर्माण करते. त्यामुळे यावर्षी तुम्हाला नात्यांच्या बाबतीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कुटुंबात लोकांचे विवाह होतील, कोणाला संतान प्राप्ती होईल. तुमच्या स्वतःच्या मुलांची जबाबदारी थोडी वाढेल आणि ती तुम्हाला पार पाडावी लागेल. तुमच्या वैवाहिक जीवनाची खूप काळजी घ्या, कारण तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी दिसत आहेत. तसेच वडिलांसोबतचे संबंधही फारसे चांगले दिसत नाहीत. त्यामुळे वडिलांसोबतच्या नात्याचीही काळजी घ्या. म्हणजेच एकीकडे कुटुंबाची जबाबदारी वाढेल आणि दुसरीकडे वैवाहिक जीवन आणि वडिलांशी असलेल्या नात्यात अडचणी येऊ शकतात. एक चांगली गोष्ट नक्कीच दिसत आहे की जे जुने लोक तुमच्या आयुष्यात होते किंवा जे जुने नातेवाईक दूर झाले होते ते पुन्हा तुमच्या आयुष्यात जोडले जातील. जुने मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला भेटतील. विवाहासाठी प्रयत्न करू इच्छित असाल किंवा अपत्यासाठी प्रयत्न करत असाल तर वर्षाच्या सुरुवातीलाच हे प्रश्न सुटतील. वर्षाच्या शेवटीही विवाहाचा योग बनू शकतो. परंतु विवाह आणि संतान या दोन्ही बाबतीत वर्षाच्या सुरुवातीलाच गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे विवाह करायचा असेल तर वर्ष सुरू होताच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. वर्ष 2026 मध्ये कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सरासरी राहील. नातेसंबंधात थोडे चढ उतार असतील आणि आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतली तर तुम्ही हा नकारात्मक काळ यशस्वीपणे काढू शकाल. कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी आपले जीवन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. जीवनात शिस्त आणा. वेळेवर झोपा, वेळेवर उठा, वेळेवर जेवा आणि स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. करिअर जसे चालले आहे तसेच चालू द्या. करिअरमध्ये रिस्क घेऊ नका. जर नोकरी करत असाल तर आहे तशीच चालू द्या. जर कोणताही व्यापार सुरू करत असाल तर त्यात खूप जास्त पैसा गुंतवू नका किंवा मोठी जोखीम घेऊ नका. काय उपाय कराल? वर्षभर दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा, साधे पाणी. वर्षभर रोज सकाळी आणि संध्याकाळी भगवान शंकराची जास्तीत जास्त उपासना करा. दररोज सकाळी शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा नमः शिवाय मंत्राचा जप करा.
जर तुम्ही असे केले तर तुमचे जीवन अधिक चांगले होईल. येणारे वर्ष तुमच्यासाठी शुभ आणि मंगलमय जाओ याच इच्छेसह मला रजा द्या. श्री स्वामी समर्थ.